खेरणे आणि सानपाड्याच्या संघादरम्यान झालेल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरतोय दत्त चव्हाण सर. डीसी गेम चेंजर वन्स अगेन. ग्रेट 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 बॉलिंग वन्स अगेन. मैदान क्रमांक 1 कृपा करून खाली करा. 2 रमन सर ए मूर्ती रॅम फोटो निकाल. मॅन ऑफ द मॅच मैदान क्रमांक 2 वर जे जे खेळाडू खेळतील त्यांना या ठिकाणी ब्लॉक करण्यात येत आहे. गेटच्या बाहेर जाऊ देण्यात येणार नाही. दीपक सर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहा या ठिकाणी. सुनील भाऊ क्षणचित्र टिपली जात आहेत. महाबळेश्वर पंचगणी सामन्याकडे जातो. प्रभाकरजी प्लीज टू बी कंटिन्यू. थँक्यू सो मच. Thank you तुकारामजी वाघमारे. and once again matches प्लीज आपण मैदानात जायचं नाही. मॅच सुरुवात होते. कृपया प्रेक्षकांना विनंती असणार आहे कोणीही मैदानात जाऊ नका. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू इथे पाहायला मिळतो वाईडच्या रूपाने. मॅच सुरू झालेली आहे. कृपया आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. आणि आता पाहू शकता आपण गोपी विलियवन आणि सत्यम प्रो असा ह्या 2 संघातला आपल्याला पाहायला मिळतं. फ्रेंड्स प्रो फ्रेंड्स प्रो फ्रॉम ऐरोली बॅटिंग करताना दिसत आहेत. गोपी इलेव्हनचा पहिली गोलंदाजी घेऊन जाताना दिसतो तो भास्कर राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लाइटेड डिलिव्हरी गुडलँड स्पॉटचा चेंडू आणि तो थोडासा टर्न घेऊन बाहेर जातो. ऑफस्टंपच्या बाहेर लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅट्समनला इथं चकवताना दिसतो तो भास्कर. क्या बात आहे. लवली बॉलिंग. फ्लाइटेड डिलिव्हरी. इट वॉज ऑन द good length spot and it was turning away from the batsman. Once again batsman came forward and he hammered that ball into the cow corner. Fielder was he pick up and throw toward the bowler end, but meanwhile they completed 2 runs. क्या बात है. lovely. पुन्हा एकदा भास्कर आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. छोटा रनअप घेऊन जाताना दिसते आमच्या पॅव्हिलियनच्या दिशेने. शॉर्ट पिच चेंडू इथे पाहायला मिळतोय. मारण्याचा प्रयत्न परंतु इथे चेंडू आणि फळी यांचा मेचकूट जमला नाही. परंतु इथे अंपायर यांच्या हात रुंदावताना आमच्या बाजूने चेंडू कदाचित तो थोडासा बाहेर निघालेला वाईट करार केलेल्या अंपायर यांनी आणि त्याचबरोबर धावसंख्या पुढे सरकताना 4 ह्या धाव फळकावर. पुन्हा एकदा भास्कर उंचापुरा भास्कर राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरकस मारण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय भास्कर. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते आतापर्यंत भास्कर यांची. 4 धावा फक्त फळकावर लागलेल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी मारण्याचा प्रयत्न बीट केलेला आहे ते फलंदाजाला आणि त्याचबरोबर विकेट किपरनी बाकीचं काम तमाम केलेलं आहे. स्टंप आउट केलेला आणि पहिला मोहरा बाद झालेला आहे तो स्टंप आउटच्या रूपाने 4 ह्या धावसंख्येवर. लवली बॉलिंग. फ्लाइटेड डिलिव्हरी. एक त्याला ललकारा था उसको. हिंदी में कहते हैं बैट्समैन को ललकारा था. आ जाओ आगे मारने के लिए हिम्मत है. तो उन्होंने फ्लाइटेड डिलीवरी देके उसे टर्न कर दिया. गुड लेंथ स्पॉट से सीधा लेग ब्रेक गेंदबाजी. यहाँ पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी देखने को आ रही है. अरुण कुमार नवीन बॅट्समन निनाद स्ट्राईकवर अंपायर कडनं स्ट्राईक घेतलेला त्यांनी सज्ज होतो. कटाक्ष टाकलेला त्यांनी पॉइंटच्या दिशेने सज्ज होतो खेळण्यासाठी. भास्कर यांची गोलंदाजी. भास्कर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र भिरकावलेला आहे त्यांनी निनाद यांनी आणि चेंडू 1 बाउन्स फील्ड करतोय काव कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दरम्यान मात्र 1 धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि एका धावेने धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा आता फळकावर लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू कदाचित असणार आहे. शेवटची डिलिव्हरी पहिल्या ओव्हरची कदाचित बघूया कशा पद्धतीने खेळतोय गोल फलंदाज. ओहो गुड बॉलिंग इट इज. इथे मात्र फ्लिपर चेंडू एक सरळ चेंडू स्ट्रेट चेंडू टाकला होता तो गोलंदाजाने चकमा दिला. इथे नेहमीप्रमाणे त्याला वाटलं होतं की मी कदाचित इथे लेग ब्रेक गोलंदाजी करेल फ्लाइटेड येईल पण इथे मात्र एक
स्ट्रेट चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडू आणि चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी मात्र बाद केलेला आहे तो भास्कर यांनी. खूपच सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी मात्र बाद केलेला आहे भास्कर यांनी. जास्त वेळ घालवू नका कृपया, लगेच दुसरा गोलंदाजीला या. फील्ड सजवा, सगळेजण तिथे येऊ नका. अंपायर तुम्हाला ताकीद आहे, सामना लगेच सुरुवात करायची आहे. अरे पण काय वेड्यासारखं ना, बॉलर एक बॉल करायची. आवाज जात नाही मला, बंद करा. आणि आता दुसरी ओव्हर प्रगतीपथावर दुसरी ओव्हर घेऊन येतोय तो हेमंत शिंदे. राईट आर्म विकेट गोलंदाजी करतो. निनादसाठी पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळी यांचा मेचकूट नाही. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू डॉट बॉल आणि इथे मात्र पहिला चेंडू सेकंड ओव्हर मधला डॉट बॉल पाहायला मिळतोय. हेमंत शिंदे राईट आर्म विकेट पुन्हा एकदा निनादसाठी. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूची बॅटची कट घेऊन चेंडू जातो तो फाईन लेगच्या शॉर्ट फाईन लेगला. विकेट किपर स्वतः जातोय. एक धाव घेतलेला, दुसरी धावीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पाहायला मिळतात आणि 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना 7 या धावसंख्येवर. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. महेंद्र आणि निनाद अशी 2 फलंदाज आपल्याला मिडल ऑफ द विकेट पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा इथे पाहू शकतो आपण हेमंत शिंदे टू निनाद. इथे जोरदार शॉट, चेंडू, क्या बात है, लवली डिलीवरी, लवली शॉट. इट वाज गोइंग आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. क्या बात है, देखते देखते उन्होंने आंख में चोली करते हुए गेंद को उठा दिया सीधा मिड विकेट के ऊपर से. मिड विकेट के फील्डर वहां पे देखते रह गए, कुछ नहीं कर पाए क्योंकि गेंद इतनी पैरेलल शॉट थी कि और इतना शॉट में पावर था कि सीधी वो चली गई बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए. इस शॉट ने हमें याद दिला दी विराट कोहली की. जिस तरह से विराट कोहली शॉट मारते वैसा ही शॉट, देखने लायक शॉट. फिर से दूसरे बैक टू बैक 2 शॉट. गुड शॉट. इट इज टू मच, टू हाई, टू लॉन्ग. इट इज, आई थिंक इट इज ओवर द फेंस फॉर मे बी द 90 मीटर शॉट यहाँ पे देखने को मिल रहा है. क्या बात है, पावर हिटर निनाद, एक जबरदस्त बैटिंग. बैक टू बैक 2 सिक्सेस आर देयर. क्या बात है, लवली बैटिंग. और इसी के साथ में गेंद जो रन जो था वो बहुत ही अड़खड़ाता हुआ था, उसे 2 शॉट्स में ही उन्होंने जंप कर दिया 19 रन के ऊपर. 19 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मजबूत इरादे लेके हुए आए हैं यहाँ पे निनाद खेलने के लिए. फिर से तैयार है खेलने के लिए अब महेंद्र शिंदे की गेंद. राइट मोदू की गेंद, और माना चाहते थे लेफ्ट की बाहर की गेंद, लेकिन यहाँ पे वाइड करार कर देंगे अंपायर या नहीं ये देखना है. लेकिन गेंद तो बाहर चली गई. यस, इट इज वाइड डिक्लेयर्ड बाय अंपायर एंड वंस अगेन वाइड एंड 4 रन्स आर देयर. यानी कि 5 रन मिल चुके हैं और एक एक्स्ट्रा गेंद भी मिलेगी यहाँ पे. कितना बड़ा नुकसान कर रहे हैं यहाँ पे महेंद्र शिंदे, हेमंत शिंदे. अगर 4 ओवर की मैच है, लिमिटेड ओवर के मैच में अगर आप वाइड करार करते, वाइड देते हैं और उसी के साथ साथ अगर 4 रन जाते हैं तो ये बड़ा भुगतान भुगतना पड़ेगा आपको, आपकी इस टीम के लिए. क्या करे, लेकिन सामने जो बैट्समैन वो बड़ा आक्रामक खिलाड़ी है निनाद, खेलने के लिए तैयार है. राइट आर्म विकेट गेंद, शिंदे की गेंद. फिर से हो इस टाइम में मिडल ऑफ द स्टंप एंड ही वांटेड टू हिट दैट बॉल, मिस इट कंप्लीटली एंड वंस अगेन अ क्लीन बोल्ड बाय हेमंत शिंदे.
जशाच तसे उत्तर इथे पाहायला मिळालं हेमंत शिंदेकडून. 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र इथे खरोखर चांगलं कमबॅक केलेलं आहे. कारण नॉर्मली ज्या वेळेला 6 किंवा 4 लागतो त्याच्यानंतर मात्र बॉलरची लय बिघडते, परंतु इथे लय काही बिघडू दिली नाही हेमंत शिंदे यांनी आणि सरळ यॉर्कर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर गडी मात्र इथे बाद होताना दिसतोय तो. हेमंत शिंदे म्हणजे निकनेम जम्बो. आता नवीन फलंदाज येतोय, उंच बांध्याचा मजबूत यष्टीचा असा फलंदाज सचिन. जम्बो टू सचिन. इथे मात्र दिशा दिलेली, चेंडू जातो तो फाईन लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतो पुढे सरसावतोय. 1 धाव मात्र घेतलेली आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे 25 या धावसंख्येवर. 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच एक उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. सरते शेवटी मात्र चांगली गोलंदाजी केलेली, परंतु 2 षटकार मात्र निनाद यांनी मारले होते. उत्कृष्ट षटकार आपल्याला पाहायला मिळाले. खरोखरच एक लाजवाब षटकार पाहायला मिळाले आणि आता मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 25 या धावसंख्येवर. 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र सचिन आणि महेंद्र अशी जोडी इथे पाहायला मिळते. महेंद्रला अजूनपर्यंत चान्स मिळाला नाही खेळण्यासाठी. नवीन गोलंदाज तिसरी ओव्हर घेऊन येताना दिसतो सुजित. पहिला चेंडू भिरकावलेला आहे, तो सरळ येतो आमच्या पॅव्हेलियनच्या दिशेने. षटकार इथे पाहायला मिळतोय, खणखणीत ब्रँडेड षटकार कव्हर क्षेत्रामध्ये इनसाइड आउट खेळलेला आहे. चेंडू पाहिला होता त्यांनी, गुडलँड स्पॉटचा चेंडू होता, इनसाइड आउट त्याला मारलेला आहे आणि सरळ चेंडू येतो तो सीमारेषेबाहेर षटकारासाठी. क्या बात आहे. पहिल्याच चेंडूवर पहिली सलामी देताना दिसतोय तो सचिन. पुन्हा एकदा सज्ज होतो तो सुजित टू सचिन असं समीकरण आणि आपण पाहू शकतोय थोडासा पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक एक लावण्यात येतोय. एक बॅकवर्ड पॉइंटला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक डीप कव्हर क्षेत्ररक्षक अशी ऑफ साईडची रचना. पुन्हा एकदा सुजित टू सचिन. पुन्हा एकदा जोरका शॉट, चेंडू काव करण्याच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक हातामध्ये विसावलाय चेंडू आणि आता इथे मात्र परत एकदा चांगला गोलंदाजांनी मात्र इथे चकमा दिलेले, जशा तसे उत्तर दिलेले आहे. षटकारानंतर लगेचच इथे विकेट घेताना दिसतो तो गोलंदाज आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट असा बॅट्समन परत पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसतोय. आपण पाहू शकतोय खरोखर ते कशमकश या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुजित सिंग याच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि लगेचच दुसऱ्या चेंडूवर विकेट पाहायला मिळते. इथे मात्र खरोखरच एक जबरदस्त मॅच टेम्परामेंट इथे पाहायला मिळते. ते सगळेच खेळाडू गोलंदाज असो फलंदाज असो आपल्या परीने मात्र एक मोठं क्रिकेट ज्यांच्यामध्ये जो क्रिकेटचा अनुभव आहे तो इथे पूर्णपणाला लावताना दिसत आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा सुजित राईट हॅम होतो की नवीन फलंदाजासाठी. इथे मात्र चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, टू मच आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायरांचे हात रुंदावताना आमच्या बाजूनी आणि त्याचबरोबर वाईट करार केलेले अंपायरांनी आणि 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. इथे धावा झालेल्या त्या 32 धावा फलकावर आतापर्यंत लावलेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा नवीन बॅट्समन रवी खेळण्यासाठी सज्ज. सुजित यांची गोलंदाजी राईट हॅम होतो विकेट. पुन्हा सोडून दिलेला आहे चेंडू, परंतु चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या किंचितसा बाहेर होता. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो सुजित यांचा. 10 ते 12 पावलांचा स्टार्ट घेऊन जाताना दिसतात पॅव्हेलियनच्या दिशेने. सुजित पुन्हा एकदा सज्ज होतो रवी खेळण्यासाठी राईट हॅम होतो विकेट. सुजित टू रवी. इथे जोरका शॉट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा
फॉलो थ्रू मध्ये बॉलर इथे फील्ड कॅच घेण्याचा प्रयत्न आणि क्या बात आहे, लवली कॅच. फॉलो थ्रू मध्ये कॅच घेणं फार कठीण असतं, परंतु इथे मात्र ती त्याने सहजगत्या कॅच घेतलेली आणि त्याचबरोबर गडी मात्र बाद झालेला. रवी पुन्हा एकदा पॅव्हलियन मध्ये. एक महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत खेळ एवढा झालेला आहे, ओपनिंग बॅट्समन आलेला आहे महेंद्र, तो अजूनही एकही बॉलर खेळताना नॉन स्ट्रायकरला राहिलेला आहे. क्या बात आहे, वाईट दिवस आलेले आहेत महेंद्र खरंच. कदाचित आपल्याला माहिती असेल सुनील गावस्कर आणि अंशुमन गायकवाड ज्या वेळेला खेळायचे, स्वतः गावस्कर 6 बॉल खेळायचे, अंशुमन गायकवाड नॉन स्ट्रायकर असायचे फक्त. तशी परिस्थिती पाहायला मिळते. जरूर. आणि खरोखरच महेंद्रला कोणत्या प्रकारचा चान्स नाही आहे ते बघूया आता होतोय का. आता परत एकदा दुसरा ज्युनियर सचिन आलेला आहे पुन्हा एकदा. क्या ना, सालियन, आय एम सॉरी, सालियन पहिला चेंडू खेळलेला परंतु निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करतोय इथे, टिचून गोलंदाजी, खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इथे. किती बॉल बघा पुन्हा एकदा सुजित. हा 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 हा, क्या बात आहे. हवेच्या झोक्यावर चेंडू मात्र ग्राउंड क्लिअर करू शकला नाही आणि त्याचबरोबर मात्र गडी बाद होण्याचा क्रम काही थांबेना. प्रत्येक 3 चेंडूंच्या नंतर 1 विकेट जाताना दिसते. ॲव्हरेज आफ्टर 3 डिलिव्हरीज विकेट्स गॉन हिअर. अँड खरोखरच एक दुर्भाग्यपूर्ण म्हणावं लागेल, कारण चांगली फलंदाजी इथे करताना मध्येच मात्र फलंदाज बाद होताना दिसत आहेत. आणि आता मात्र धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 32 धावा आतापर्यंत फाकावर लागले आहेत. तिसरी ओव्हर संपली ना, तिसरी ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 32 धावसंख्या फाकावर लागलेल्या आहेत ती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 3rd ओव्हर. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं की काय होईल, काय घडेल. शेवटची क्लायमॅक्स ओव्हर जी आहे, या ओव्हरमध्ये किती धावा निघतायत ते बघायचं आहे. त्याच धावा ह्या जमेची बाजू असणार आहे. आणि आता मात्र शेवटची ओव्हर घेऊन येताना दिसतोय तो गोलंदाज असणार आहे धीरज. आता मात्र महेंद्रला कुठेतरी चान्स मिळालेला खेळण्यासाठी. बघूया कशा पद्धतीने खेळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न आणि त्याचबरोबर डॉट बॉल इथे पाहायला मिळते. आणि आता मात्र फक्त 5 चेंडू शिल्लक असणार आहेत या इनिंग मधले. 32 धावा फलकावर लागलेले आहेत, 5 गडी बाद झालेले आहेत. महेंद्र सज्ज, धीरज सज्ज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळणार. बघूया चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू नीटचा काही झेलता आलेला आहे आणि त्याचबरोबर एक जीवनदान इथे मिळालेलं आहे. एक सोपा झेल म्हणावा लागेल. चेंडू सरळ हातामध्ये आलेला होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मात्र होल्ड करू शकला नाहीये आणि त्याचबरोबर मात्र एक जीवनदान इथे पाहायला मिळते तर महेंद्र याला. पुण्याच्या एकदा खेळण्यासाठी सज्ज होतो इथे मात्र महेंद्र. समोर असणार आहे तो धीरज. थोडासा अक्रॉस द लाईन करताना दिसतोय तो. थोडासा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकला लॉंग ऑनला टाकलेला आहे, म्हणजे 1 2 3 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 क्षेत्ररक्षक आहेत ते ऑफ साईडला पाहायला मिळतात. डी क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. अशा पद्धतीची रचना आपल्याला पाहायला मिळते. डीप स्कोअर लेग, डीप मिड विकेट, डीप काव कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन बाउंड्री असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा धीरज रेडी. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा जोरदार शॉट पाहायला मिळतोय अक्रॉस द लाईन. इथे मात्र पल्लू शॉट आपल्याला पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादवची इथे आठवण करून देतो इथे महेंद्र. एक जबरदस्त शॉट आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू पडला, त्याचबरोबर अक्रॉस द लाईन खेळलेला आहे, पुल केलेला आहे, त्याला सरळ गेलेला आहे तो फाईन लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी खणखणीत ब्रँडेड षटकार आणि या षटकाराने मात्र जंप घेताना दिसतोय. सामन्यामध्ये एक उत्कंठ निर्माण होताना दिसते. 40 धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या आहेत.
महेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतो खेळण्यासाठी. धीरज याची गोलंदाजी पुन्हा एकदा. धीरज थोडासा कटाक्ष टाकताना दिसतोय तो ऑन साइडला. महेंद्र आपण पाहू शकतो खरोखरच एक कमी स्कोर होता, परंतु या षटकाराने मात्र सामन्याचं चित्र बदललं. इथे मात्र कार्पेटच्या सहारे चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय. सहजगत्या 2 धावा पाहायला मिळतात त्या फलंदाजांच्या आणि त्याचबरोबर धावसंख्या पुढे सरकताना 42 या धावसंख्येवर. 42 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स असं समीकरण. परंतु शेवटची ओव्हर आणि या शेवटच्या ओव्हर मधले शेवटचे 2 चेंडू. हा क्या बात आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतोय. पल्लू शॉट खेळताना दिसतोय. एक लाजवाब शॉट अंपायरचे हात रुंदावताना आमच्या बाजूने षटकाराची एक मोहर इथे पाहायला मिळते. एक जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांनी बॉल द्यायचा, तिथून जर बॉल मिळाला तर कृपया. और क्या बात है, लवली बैटिंग यहाँ पे. क्या बॉल, क्या महेंद्र. अभी मूर्ति सर क्या बोल रहे थे, महेंद्र को प्राइज देंगे, लेकिन अब तो बैटिंग में प्राइज देना पड़ेगा. बहुत बढ़िया बैटिंग कर रहे, काफी अच्छी बैटिंग. जैसे देख लिया, परख लिया, गेंद थी गुडले उनके बॉडी लाइन पे गेंद थी, टर्न हो गया, अपने आप को टर्न किया और सीधा घुमा दिया उसको डीप फाइन लेग की दिशा में, सीधा 6 रन के लिए. बहुत ही बढ़िया, बहुत ही करारा शॉट, लाजवाब शॉट, एक फैंटास्टिक शॉट इट वॉज. बहुत ही बढ़िया. फिर से तैयार है महेंद्र खेलने के लिए. अब धीरज की लास्ट बॉल है. इसे घुमा दिया, गेंद हवा में, काफी ऊंची गेंद चली गई. नो मैंस लैंड में गेंद है. 1 रन तो ले लिया, दूसरी की गुंजाइश देखना है. आखिरी गेंद है ये, तीसरी की गुंजाइश होती है. और देखते देखते तीसरी भी मुकम्मल कर दी है. 3 रन चुरा लिए. यहाँ पे 2 रन थे, लेकिन आखिरी रन जो है देखते देखते चुरा लिया उन्होंने. आंख मिचौली खेलते हुए चुरा लिया, क्योंकि उनको मालूम था अंपायर के बैट्समैन बॉलर के हाथों में गेंद अगर नहीं मिलेगी तो आराम के साथ ये रन हो जाएगा. वही देखने को मिला यहाँ पे. और इसी के साथ में स्कोर है 51 धावा आतापर्यंत फळकावर लागल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि 52 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते इथे संघासमोर गोपी 11 यांनी. एक इनिंगचं इथे पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते. समालोचन मी आता मात्र समालोचनासाठी इथे बोलवणार आहे माझे मित्र, एक उत्कृष्ट कॉमेंटेटर तुकारामजी वाघमारे. कृपया तुकारामजी वाघमारे आइए. धन्यवाद प्रभाकर जी. आपका पानी मतलब हिमालय का पानी आप पीजिए. हाँ जीतू 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 बंगेरा. तो अभी अपने को कल 8 बॉक्स है, कल नहीं मिलेगा. मैंने सुबह बोला था, बोलो मैं पोर्टर से मंगा लेता था. कल क्या आ जाता, तूने बोला हो गया सब कॉल का बॉक्स. तू मला बोला था ना, मैं पोर्टर ने मागवले असते ना. मेरा माणूस आहे. अरे तू मेरे बोलता मैं पोर्टर से अभी आज ही मंगा लेता. अभी तक आ भी जाता. अच्छा मैं तो उधर फोन कर दो अभी. बार-बार स्प्रे नहीं, एक रोल ही काफी है. निविया मेन फ्रेश डियो रोल ऑन. जो दे 40
48-hour long-lasting freshness. Nivea Men Fresh Deo Roll-On. एक रोली काफी है. कॅप्टन गाई तुझं देऊळ साज नाटक आहे. मधुकरची भूमिका गाजली होती एका नाटकात. मधु इथे चंद्र तिथे. मूर्ती सर सांगतायत मात्र मधु इथेच आहे, चंद्र वरती आहे. मधु कमॉन, चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धावाचं आव्हान आहे 4 षटकामध्ये. 52 धावाचं आव्हान घेऊन पहिला चेंडू टाकतोय मधु. बनवलंय स्क्वेअर लेगला, चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा इशारा येतो. 6 धावा. क्या बात है. जंबो ने गेंद को डाला है तंबू में. बहुत बढ़िया जंबो. शिंदे साहेब कडक बॅटिंग. ऑलराऊंडर खरे शोभता आहात आज तुम्ही. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करताना फलंदाजांना नाचवता, मात्र आज चेंडूला तुम्ही इथं नाचवता. पहिल्या चेंडूवर 6 धावांनी सुरुवात करताय जंबो. चांगलं प्रत्युत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्रभाकरजी कुठे गेले? तिकडे गेले. राहुल आहे ना? वा, बोनकोडनी मोरे साहेब उद्या सकाळीपर्यंत कळवा. कळवलं, थँक्यू. म्हणजे कर्तव्यदक्ष आपण करणार आहात. डॉट नाही, पंचांचा इशारा येतो. नो बॉल. क्या बात है. 7 धावा धावफलकावर. मधु जंबो याच्यासाठी पुन्हा एकदा वेगळं पण करावं लागेल. जंबो मध्ये हालचाली पहा होत आहेत. याही वेळेला डिप करायला अंपायरची मात्र या ठिकाणी कसरत. चांगलं सुपर डुपर क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 50+ असून देखील जंबो क्या बात आहे. 2 धावा मात्र धावलेल्या आहेत. पंच थोडक्यात बचावले या ठिकाणी, कारण हवेचा झोक आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आम्ही पाहतोय 5 जवळून अक्षरशः 3 मीटरवरून चेंडू गेला त्यांच्या.
नाहीतर अक्षर शरीराच्या चिंधड्या झाल्या असत्या असा हा चेंडू होता. वाव, चांगला बचाव केला सरांनी. दरम्यान जम्बो सर सज्ज आहेत, मधू तिकडे सज्ज आहे. हळूवार चेंडू बनवले, चेंडूला फाईन लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी क्या बात है जम्बो. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13च्या घरात. पहिलं षटक धुमाकूळ घालणारं षटक फलंदाजी करतोय जम्बो. 360 मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आणि स्वास्थ्य शरीर आयुष्य महान या संकल्पनेला कुठं तर मुहूर्तमेढ लावतोय हा 50+ फलंदाज. 50+ गोलंदाज आहे. नक्कीच 50+ आहे ना. येस, मधू आहेत, मधू देखील 50+ आहेत. मधू नक्कीच, मधू त्यांच्याकडे विविधता आहे. 13 झाले सर. 3-13 झाले म्हणजे 9-18. याही वेळेला फाईन लेगला चेंडू जातोय, टप्पा पडतोय, जोराचा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. जम्बोला मात्र 2 धावा घ्यायच्या आहेत. योगेशला फळावं लागतंय, मनात नसताना देखील 2 धावा धावून केल्यात. पूर्ण 2 धावांनी धावसंख्या 15वर जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ झालाय, धावा 15. क्या बात है. जम्बो हे नाव खरं नाबाजलेलं आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अक्षरशः गोपी 11चं प्रतिनिधित्व करतो आणि अक्षरशः आपल्या हाताच्या जादूने आजपर्यंत मोठ्या मोठ्या फलंदाजाला नाचवलेला हा फलंदाज आज मात्र फलंदाजी करतोय. गोलंदाज असतो नेहमी. याही वेळेला पहा, हो हो, चांगली चतुर गोलंदाजी. चेंडू जातोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. पहिल्या षटकाचा 1 चेंडू शिल्लक आहे अद्याप. योगेश आहे फलंदाजीसाठी. मधू काहीतरी वेगळं पण आणावं लागेल, कारण या फलंदाजाची मोठी भिस्त आहे ती तुम्हाला कुठेतरी गोपी 11ची थांबवावी लागेल जर सामन्यामध्ये काहीतरी करायचं असेल तर. चेस करताना सकाळपासून पाहिलं आपण या मैदानावर चेस इझिली झालेला आहे. अगदी 88 धावाचं देखील चेस सकाळी आपण पाहिलं. वाशी व्हॉलीबॉयजने केलं होतं ते 83 धावाचं चेस केलं होतं वेद रायडर्स या संघाने. 70-75 धावा देखील चेस झाल्या आहेत सकाळपासून. योगेश, मधू याच्यासाठी तयार आहे. फाईन लेग आणि थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये. डीप पॉइंट, कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. यावेळी हलक्या हाताने खेळून काढला चेंडू, कव्हरला येतोय. आता 2 धावा मिळतील का? नाही. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 1च धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 धावा धावफलकावर आहेत. 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे अजून देखील. 18-35. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा दिवसभर पाहतोय. काय पहा, कॅमेरामॅनचं काम उत्तुक आहे, क्लिअरिटी आहे आणि नियोजन देखील खूप चांगलं आहे. कौतुकास पात्र आहे हे लाईव्ह टेलिकास्ट. आपण लाईव्ह टेलिकास्ट 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धा 2 दिवस संपूर्ण पाहतोय. स्पर्धेत आजचा पहिला दिवस. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान प्रदीप पाटील सरांनी जी संकल्पना रोवली होती 40+ नवी मुंबईत ती नावरूपाला येते आहे, कारण त्याच्या मागे देखील सर्व मूर्तिमंत उदाहरणं या ठिकाणी आहेत. सन्माननीय व्यासपीठावर रमण अंकल आहेत, सुरेशजी ननावरे साहेब आहेत, सुजो आहेत, मूर्ती सर आहेत. युनायटेडचे आमचे सहकारी हेमंतदादा देखील आहेत. माफ करा हेमंतदा, थोडस ठीक आहे. मतलब तिथे लिहिलंय का? मला लिहून द्या ना. मी तर मध्ये मध्ये हे करतो ना. हा, श्री आचार्य नानेश हॉस्पिटल तर्फे कार्डिक अँब्युलन्स या ठिकाणी दिवसभर आणि मेडिकलचे फिजिओ देखील प्रत्येक टीमला एक किट देण्यात येत आहे. खरोखर श्री आचार्य नानेश हॉस्पिटल CBD सेक्टर 8 आर्टिस्टिक कॉलनी याच्या माध्यमातून आज सकाळपासून खरोखर खूप मोठं काम या माध्यमातून आपण पाहतो. 40+ शहरी विभागाला लाभलेलं हे सहकार्य आहे सर, अनमोल सहकार्य आहे. प्रत्येकाच्या घरात ही किट जाईल यामध्ये कुठली शंका नाही. गोलंदाज येतोय तो रवी, फलंदाज आहे योगेश. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू टप्पा पडून चांगली गोलंदाजी म्हणावी का शंका मनात येते, मात्र पंचांचा दोन्ही हात नक्कीच हवेत आहेत. 1 धाव धावफलकावर जोडली गेलेली आहे. धावसंख्या 18.
सुजो सांगतायत शाहरुख खानची आठवण येते, तुम्हाला अंपायरिंग करावं लागेल सुजो सर. रखरखत्या होणार शाहरुख खान व्हायचं असेल तर तिकडे जावा, जागा रिकामी आहे उद्या. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टोलावलंय, मिडविकेट बटलाच्या बाहेर, चेंडू जातोय 6 धावांसाठी. क्या बात है. पंच वेगळ्या भूमिकेत ऍक्शन अँड लाईव्ह 24 मधून आपण पाहतात 6 धावा. टप्पा पडला, पाहिलं कोण बनवला आणि पहा काय सुरेख आणि सुमधुर फटका योगेशच्या बॅटीतून येतोय. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या लाईव्ह स्पर्धा आपण जर पाहत असाल मित्रांनो तर खरोखर वाखाणण्याजोगल हे प्रेक्षेपण आहे. झूम पहा किती क्लिअरिटी आहे या 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतात. कॅमेरामॅनचं देखील कौतुक आहे. खूप चांगलं क्षणचित्र या दिवसभरात ते टिपतायत आणि मोलाचं सहकार्य शहरी विभाग 40+ पंचगणी महाबळेश्वर या स्पर्धेला लाभतंय. खरोखर कौतुकास पात्र आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे तो रवी. योगेशसाठी फुलटा चेंडू जातोय, नो बॉलचा चेंडू येतोय. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावसंख्या 26. नो बॉल सर काउंट केला आहे. धन्यवाद. सव्वीस धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 26च आहे का इक्वेशन आहे बा, एक वेगळं 26 झाल्या. 26 धाव्या आहेत मात्र चेंडू 17 आहेत. 17 चेंडू 26 धावा. रवी पुन्हा एकदा याही वेळेला चेंडूला टोलवलंय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली मात्र नाही, सीमा पार. सरांचा इशारा येतो 6 धावा. क्या बात है जम्बो, आज तुझी बॅट बोलते मित्रा आणि कमालीची फलंदाजी करून मंत्रमुग्ध करतोय. 6 धावांनी धावसंख्या उचली घेते 32. मारुती सर नक्कीच हे प्रेक्षेपण पाहत असतील तर खरोखर ते देखील आनंदाने खरोखर कुठं तर त्यांच्या मनात देखील आनंदाच्या डोही माजत असतील. कारण ओपन मध्ये जर अशी फलंदाजी तुला आता लवकर अग्रक्रम द्यायला लागेल की काय असं मनात शंका आहे सरांच्या. मला वाटतं मारुती सर आले होते सकाळी इकडं, नाही आले? गावी पण बघत असतील ते, त्यांना क्रिकेटचं वेळ म्हणजे अक्षरशः येणार आहेत. ठीक आहे मतलब मारुती सर तुम्ही जर बघत असाल तर खूप खूप धन्यवाद, नहीं बघत असाल तरी देखील धन्यवाद. मतलब बहुत बड़ी बात है. जम्बो अच्छी बैटिंग कर रहा है और रवि उसको बॉल गेंदबाजी कर रहा है. रवि याही वेळेला ओ काय झालं नाही, काही नाही झालं. यस पुन्हा एकदा शाहरुख खानची आठवण येते. वाईट धाव, एक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. 7 चेंडू मध्ये 21 धावांची फलंदाजी करतोय. 21 धावावरती 300च्या स्ट्राईक रेटनं जवळजवळ फलंदाजी करतोय जम्बो. क्या बात आहे जम्बो. सकाळचा अर्धशतक, आताच्या 21 धावा. मनात खरोखर चांगल्या फलंदाजीविषयी आदर असतो, तोच यावेळी पाहायला मिळतोय. मिडविकेटला चेंडू जातो, क्षेत्ररक्षक खाली आहे. ओहो चांगला प्रयत्न. पंच काय बोलूया, बोलतायत नक्की 6 धावा. ओहो जम्बो 6 धावा. 6 धावांनी धावसंख्या उसळी मारतीये, जाऊन पोहोचते ती 38. करेक्ट 39. 39 धावा. रवी गेंदबाज રવિ છે રાઈટ આર્મ ઓવરનો વિકેટ મારા જમ્બોનો માટે. જમ્બો આ ટાઈમ મિસ થઈ ગયો છે ગેન્દ. એટલો 1 રનનો ઈઝાબા, એટલો ઢોકળાનું પાપડોનો આટવાનો આવવા માટે આટલા 1 રનનો 40ના સ્કોર થઈ ગયા છો. એટલો આ પછી ગેંદબાજના 28 નો જ આ પહોંચ્યો છે જમ્બો. 12 રનની આવશ્યકતા છે આ માટે. યોગેશના શોટ મિડવિકેટ માટે જાવે છે અને 6 રન માટે આટલો શોટનો બધું સારું શોટ આ યોગેશની બેટના આવે છે. 6 રન માટે રણસંખ્યા જઈ પહોંચ્યો છો કેટલો બાપુ 46. 44 ની 46 રણસંખ્યા. બધું સારી બેટિંગ યોગેશના બેટ માટે એટલો રમી રહ્યા છે અને આ માટે તો એટલા પ્રેક્ષકનો એકદમ આનંદ થઈ ગયો છે. ચોકોની છક્કોની જ વાત કરશે. એટલો 4 ચેન્ડો માટે 14 રન, 9 ચેન્ડો માટે 28 રન. આયો काय बल्लेबाजी हो रही है यहाँ पे.
ತಿರ್ಗಾ ಚೆಂಡ ಮತ್ತು ರನ್ ಆಗ್ಯದ 6 ಬಕ್ಕು ಚಂದ ಗೆಲ್ಬಾಜಿ ಮತ್ತು ರೈಟ್ ಆರ್ಮ್ ಹೊಡೆದು ವಿಕೆಟ್ ಮಾರ ಈ ಬಕಟ ಯೋಗೇಶ್ ಇದು ಪವರ್ಫುಲ್ ಹಿಟ್ ಅದ ಚೆಂಡ ಹೋಗ್ಯದ ಬಂಡಲ್ ಎಂದು ಬಾರ್ ಚಾರ ನನಗೆ ಆತರ ಸಾಲಿಗೆ ಇದು ಮ್ಯಾಚ್ ವಿನ್ನರ್ ಅದ ಖರೇದ್ರಿ 46-50 ರನ್ ಆಗ್ಯದ್ರಿ ಎಟ್ಲು ಕನ್ನಡದಾಗ ಪ್ರೇಕ್ಷಕ ಲೈವ್ ಆಗ್ಯದ ಫೋಕಟ್ ಮಾಗ್ ನೀವು ನೋಡ್ರಿ ಮಾಡ್ರಿ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಕೇಳ್ರಿ 50 ರನ್ ಆಗ್ಯದ ಇನ್ನ 2 ರನ್ ಬೇಕು ಖರೇನ 2 ರನ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಯೋಗೇಶ್ ನೀವು ಚಕ್ಕ ಮಾಡ್ರಿ ಅಟ್ಲ 500 ರನ್ ಇನಾಮ್ ನೀವು ಬಲ್ಲಿ ಮಾರುತಿ ಕವಲ್ದಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಫೋನ್ ಮಾಡ್ದಲ್ಲ 1 6 ಗೆ 500 रुपीज ನೀವು ಹೊಡ್ರಿ 6 फ्रेंड्स प्रॉब्लेम एटले मुसीबत योगेश 18 धावावरती फलंदाजी करतोय आणि जंबो 2 धावाची आवश्यकता आहे 12 चेंडू 2 धावा जंबो ओ मतलब अभी मतलब चुनाव का दौर चालू है तो थोड़ा मतलब अभी थोड़ा मुझे पे पाबंदी है मतलब साहेब मतलब मास्टरजी वाकडे नदीवर लाकडे मास्टरजी आहेत आमचे मित्र मतलब मास्टरजी आहेत आमचे दोस्त त्यामुळे आम्ही खातो चहा सोबत टोस्ट काळजी करू नका येणारा वेळ आपला आहे आणि पोर्टेबलचं नाव असं या पूर्ण नवी मुंबई सगळं पूर्ण भारतभर घेऊन जाण्याचं काम आमच्यावर आहे तर आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही आमच्या सोबत आहोत आपण येणाऱ्या वेळेत आपण बघणार आहोत जिकडे आमचा विजय आहे तिकडे आम्ही जाणार आहोत 2 धावाची आवश्यकता आहे मला देखील फलंदाजीला जावंसं वाटतं पण 2 धावा मला करता येत नाहीत वय झालंय माझं आता पण असो जंबोचं वय झालं तरी देखील तो मारतो पण त्याचं वय झालंच नाही कोणीतरी समजावं माझं वय काय झालंच नाही असं सांगतोय जंबो आणि तो मारतोय मोठे मोठे छक्के आणि चौके तंबो मध्ये ठीक आहे 2 रनाची आवश्यकता आहे गोलंदाज कोण आहे विजय सर आहेत गोलंदाजीसाठी याही वेळेला चेंडू आलत आहे क्षेत्ररक्षक खाली मास्टर नको बोलतात नको करू धाव संख्या 2 सामना जिंकलाय गोपी 11चं कौतुकास पात्र जंबोची फलंदाजी पुन्हा एकदा बहरात येते तब्बल 32 धावा 10 चेंडू मध्ये क्या बात है शिंदे साहेब वन्स अगेन हॅट्स ऑफ यू अतिशय मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी मॅन ऑफ द मॅच हा मग बॅटिंग असू दे ना बॅटिंगच रमन सर ओ कॅप्टन 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 ओ डाकवे साहेब जंबोने 32 रन काढले